स्टोरी टाईम रेडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी श्रीकांत कदम आपल्याला या स्टोरी टाईम रेडिओवर ऐकवणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा. प्रेक्षको हो, लहानपणापासून आपण प्रत्येक प्रकारच्या कथा ऐकत आलेलो असतो. कधी मनोरंजनात्मक, कधी भयकथा, तर कधी प्रेमकथा. आपण या कथा ऐकून आपल्या स्वतःचं मनोरंजन तरी करतोच, त्याचबरोबर या कथांमुळे आपल्याला एक आनंद मिळत असतो आणि हा आनंद आपण नेहमी घेतलाच पाहिजे. सदर कथा या पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी यांचा काहीही संबंध नाही. एखाद्या पात्राशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नमस्कार, मी श्रीकांत कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो स्टोरी टाईम रेडिओमध्ये. आज आपण अज्ञात रहस्य या कादंबरीचं दुसरं प्रकरण ऐकणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे खासी अक्काचा सल्ला. जयेश देविकाच्या आत्याच्या घरातून बाहेर तर पडला, पण आता कुठं जायचं आणि देविकाला कसं शोधायचं हा मोठा प्रश्न होता. कारण सरळ आणि साधं होतं. एकतर देविकानं घर सोडून जात आहे असं लिहिलं तर होतं, पण ती कुठे जात आहे हे मात्र तिथं लिहिलं नव्हतं. आणि तसंही घर कायमचं सोडून जाणारी व्यक्ती कधीही आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत हे सांगून जात नाही. त्याला खरं तर वाटलं होतं कदाचित ती आपल्या आत्याच्या घरी निघून आली असेल, पण ती सुद्धा एक वेडी आशा ठरली. डोक्यात विचारचक्र आणि पायात गतीचं चक्र घेऊन जयेश चालत होता. दिशा मात्र माहीत नव्हती. कुठे शोधावे सुचत नव्हते. कोणताच धागा दोरा हाती आला नव्हता. एकतर अशा परिस्थितीला कधी तोंड द्यावे लागेल असा विचार त्यानं कधी केला नव्हता. देविका असं वर्तन करेल असंही त्याला कोणी म्हटलं असतं तर जयेशच्या क्रोधाचा त्या व्यक्तीला सामना करावा लागला असता. एवढा जयेशचा देविकावर विश्वास होता. विचाराच्या तंद्रीत तो चालत होता, पण अनावधानाने तो आपल्या गावाच्या परतीच्या वाटेला लागला होता. अंतापुराच्या वाटेतच जैतवनाचा प्रदेश लागत होता. जैतवनात प्रवेश केल्यावर गर्द झाडीतून चालताना त्याच्या लक्षात आलं की उन्हाचा तडाखा हळूहळू कमी होऊ लागलाय आणि थंडावा वाढत आहे. तेव्हा त्याला समजलं की आपण आपल्या विचारचक्रात पुन्हा गाव परतीच्याच वाटेवर आहोत. जयेशनं असा विचार केला, चला असंही जर संसारातून संन्यास घेण्याची वेळ आलीच तर आपल्या गावातल्या सवंगड्यां आणि गावकऱ्यांची शेवटची भेट तरी घडेल आणि हिमालयातील ऋषीमुनींच्या स्थानाकडे प्रस्थानही करू. तसंही देविकाच्या ठिकाणाचा काही मागूस लागण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नव्हती. जैतवनात चालत असताना अचानक त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांचा जमाव त्याच्या समोर आला. ते 5-7 तरुण आदिवासी होते. त्यांनी डोक्यावर चित्रविचित्र प्रकारच्या टोप्या घातल्या होत्या. त्यात पक्ष्यांची रंगीबिरंगी पिसे खोवलेली होती. चेहऱ्यावर काळे पट्टे उडलेले दिसत होते. जैतवनातील हे आदिवासी अतिशय कमी कपड्यात वावरत असत. फक्त कमरेभोवती जांभळ्या रंगाची वस्त्रे त्यांनी गुंडाळली होती. त्यांच्याकडे तीर कमान सुद्धा होते. त्यातील एका आदिवासी तरुणाच्या हातात नुकताच मारलेला एक रान कोंबडा दिसत होता. बहुतेक ते शिकार करून आपापल्या झोपड्यांकडे निघाले होते. रात्री त्या भल्या मोठ्या कोंबड्याची मेजवानी करणार असतील असा कयास जयेशने लावला. जयेशची नजर त्यांच्यावरच होती. तितक्यात त्यांच्यामधील एका धिप्पाड तरुणानं जयेशला पाहिलं. त्याने इतरांनाही थांबवलं. तो जयेशला म्हणाला, तू कोण आहेस? इथे जैतवनात काय करत आहेस? आमच्या कबिल्यातील कोणाकडे काही काम आहे का? असेल तर आमच्यासोबत चल. त्यावर जयेश म्हणाला, मी अंतापुरात राहणारा आणि औषधांचे काढे तयार करणाऱ्या आचार्यांच्या मदतनीस आहे. अंतापुरातच माझ्या आचार्यांची औषधाची आरोग्यपेढी आहे. काल मी जयगनपूरला नातेवाईंकडे गेलो होतो आणि आज पुन्हा अंतापुरात परत निघालो आहे. पण काल तू जयगनपूरच्या दिशेनं जाताना तुझ्यासोबत एक लहान मुलगी होती. आता कुठं आहे ती? तिला कुठं सोडून दिलीस? आदिवासींच्या ग्रुपमधील एका कृष तरुणानं शंकेनं जयेशला विचारलं. मला तर वाटतंय यानं ती मुलगी कुठून तरी पळवून आणली असणार आणि आपल्या जैतवनात तिचा सैतानगडीत बळी दिला असणार. धनाचं लालची लोक आपल्या जैतवनात येऊन अशी दुष्कृत्य करतच असतात आणि नाव खराब होतंय आपल्या जंगलाचं आणि कबिल्याचं. मला तर वाटतं याला खासी अक्कांकडे घेऊन जाऊ. तीच याचा काय तो न्याय करेल. अजून एक बुटका आदिवासी तरुण हे बोलला, अरे तुम्ही सगळे असं काही तर्क लढवण्याआधी माझी हकीकत ऐकून घ्या, मग जो काय तो अर्थ काढा. होय, हे खरं आहे. काल अंतापुरातून मी जैतवन मार्गे जयगनपूरला जाताना माझ्यासोबत एक लहान मुलगी होती. पण ती लहान मुलगी म्हणजे माझेच अपत्य आहे. तिला मी तिच्या आजी आजोबांकडे सोडून आलोय आणि जर गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मी तिला कधीच भेटू शकणार नाही. असं म्हणून जयेशनं जमिनीवर गुडघे टेकले.
आपल्या उंजळीत आपला चेहरा रपवला आणि रडू लागला. आता सर्वात आधी चौकशी करणारा धिप्पाड आदिवासी तरुण पुढे आला. त्यानं जयेशला उभं केलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत तो बोलला, बाकीचे विश्वास करोत अथवा ना करो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मित्रा. तुझ्या अश्रूवरून तुझ्या खरेपणाची ओळख पटली मला. नक्कीच हे मगरीचे अश्रू नाहीत. बोल, काय मदत करू आम्ही लोक तुझी. त्या धिप्पाड आदिवासी तरुणाचे धीर देणारे ते शब्द ऐकून जयेशला थोडासा दिलासा मिळाला. दुःखावर फुंकर घालणारं कुणी मिळालं की मानवी मनाला बळ मिळतं. थोडा वेळ का होईना ती व्यक्ती दुःखाला बाजूला सारू शकते. काही काळासाठी का होईना ते दुःख विसरू शकते. जयेशला तितक्यात काहीतरी आठवल्यासारखं झालं. त्यानं त्या धिप्पाड तरुणाला सांगितलं, मगाशी मी माझं नाव सांगायचं विसरलो. मी जयेश. मला खरोखर तुमच्या मदतीची गरज आहे. त्यावर तो धिप्पाड आदिवासी तरुण बोलला, जयेश, मी काको. हे माझे मित्र तिरू, बाबो, जैतू, गोरू आणि मैरू. आम्ही सगळे या जैतवनातच राहतो. इथंच शिकार करतो. इथली कंदमुळं खातो. इथली राळ, मध, डिंक विकण्यासाठी आम्ही बऱ्याचदा तुझ्या गावात अंतापुरात आलो आहे. पण तुझ्या आयुर्वेदाचार्यांकडे कधी औषधोपचारासाठी आमच्या कबिल्यातलं कोणी लोक येत नाहीत. कारण एकतर आम्ही खूप कमी वेळा आजारी पडतो आणि पडलोच तर या जंगलातील वनौषधीचे ज्ञान आमच्या कबिल्यातील प्रत्येक आदिवासीला आहे. त्यामुळे आमचा उपचार आम्ही स्वतःच करतो. हे ज्ञान आमच्यापर्यंत परंपरेनं चालत आलेलं आहे आणि हे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा शिकवत आहे. जर तुझी नोकरी गेली असेल तर आम्ही हे ज्ञान तुला सुद्धा शिकवीन. तू या जंगलातील औषधी वनस्पती वापरून काढे बनवून अंतापुरात विकशील तर खूप फायदा कमवशील आणि तुझी नोकरी जाण्याचं दुःख तुला राहणार नाही. अरे नाही नाही नाही, तू अजूनही चुकीचा तर्क लावतोयस. धिप्पाड काकोला मध्येच थांबवत जयेश बोलला, माझी नोकरी गेलेली नाही किंवा माझ्याकडे अगदीच धनाची वानवा आहे असंही नाही. माझी समस्या वेगळीच आहे. मगाशी तू कोणत्या अक्काची गोष्ट करत होतास? जयेशनं काकोला विचारलं. खासी अक्का, आमच्या कबिल्याची प्रमुख. तिला बऱ्यापैकी समस्यांवर उपाय सांगता येतात. आमच्या कबिल्यात जेव्हा एखादी समस्या तंटा होतो त्यावेळी सगळे लोक तिच्याकडेच जातात. तिनं दिलेला न्याय सगळेच मान्य करतात. काकोनं माहिती पुरवली. तुमच्या कबिल्याची प्रमुख एक स्त्री आहे? जयेशनं पुन्हा प्रश्न विचारला. आमच्या कबिल्यात कुटुंब प्रमुख सुद्धा स्त्रीच असते आणि कबिल्याची प्रमुख सुद्धा स्त्रीच आहे, समजलं? अशक्त मैरूनं आपलं तोंड पुन्हा उचकटलं. अच्छा, पण तुम्हाला विश्वास आहे माझ्यासारख्या परक्या माणसाला ती मदत करेल आणि माझी समस्या ती खासी अक्का कशी काय सोडवणार आहे तुम्हाला असं वाटतंय? जयेशनं आपली शंका बोलून दाखवली. खासी अक्का आज 90 वर्षाची ठणठणीत बाई आहे. अजूनही स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवते. तिला भूत, वर्तमान आणि भविष्य या सगळ्या गोष्टी समजतात. तिला हिमालयातील एका साधूबाबांनी लहानपणी तशी विद्याच दिली आहे. त्या बाबालाच ती गुरु मानते. त्या साधूबाबांनी खासी अक्का 9 वर्षाची असतानाच ही मुलगी मोठी झाल्यावर लोकांच्या समस्या सोडवेल, त्यांना मार्ग दाखवेल असं भाकीत केलं होतं आणि तिला आशीर्वादही दिला होता. आमच्या कबिल्यातील म्हातारे लोक असं आम्हाला सांगतात. काकूने आपल्या वडिलांनी खासी अक्कांविषयी सांगितलेल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जयेशला सांगून टाकल्या. मग खासी अक्का मला नक्कीच मार्गदर्शन करेल. चला, मला घेऊन चला तिच्याकडे. जयेश त्या आदिवासी तरुणांना म्हणाला तसे सगळेजण अजून घनदाट जंगलाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग जयेश एका आशेने चालू लागला. त्या आदिवासी तरुणांच्या निरपेक्ष मदतीच्या आश्वासनाने त्याच्या मनात एक आशेचा किरण पल्लवित झाला होता. जवळजवळ अर्धा मैल जंगलाच्या अंतर्भागात चालल्यावर त्याच्या नजरेस कुडाच्या झोपड्या पडल्या. जंगलाच्या मध्यवर्ती भागात झाडे झुडपे साफ करून मोकळे मैदान करण्यात आले होते. जवळपास 30-40 कुडाच्या झोपड्या तयार केलेल्या दिसत होत्या. स्वच्छता कमालीची होती. झोपड्यांवर रंगीत शाईनं प्रार्थनेची, समूर नृत्याची, शिकारीची अशी चित्रे रेखाटलेली होती. जिथे झोपड्या संपत होत्या तिथे एक मोठे डेरेदार झाड होते. झाडापुढे मोकळी जागा होती. त्या झाडाच्या खाली एका दगडाला डोळे तोंड काढून त्याला मण्यांच्या कवड्यांच्या माळा घातल्या होत्या. रानफुलांचा हारही अर्पण केलेला दिसत होता. तो या आदिवासींचा देव आहे असा कयास जयेशने लावला. एक झोपडी सगळ्या झोपडींपेक्षा वेगळी होती. त्यावर पिवळ्या कापडापासून बनवलेला झेंडा लावलेला होता. लाल ठिगळाने बनवलेला सूर्य त्याच्यावर शिवून तो झेंडा बनवल्याचे जयेशला जाणवले. झेंड्याच्या दांड्याला सुद्धा कवड्यांच्या माळा लावल्या होत्या.
काकूने ती झोपडी खासी अक्काची असल्याची माहिती पुरवली आणि झेंडा कबिल्याची निशाणी असल्याचे सांगितले. अजून एक गोष्ट जयेशला जाणवली. इतर झोपड्यांवर एकसारखी नृत्याची, प्रार्थनेची अथवा शिकारीची चित्रे होती, पण खासी अक्काच्या झोपडीवर एका साधू पुरुषाचे तप करतानाचे आणि त्या साधू पुरुषाच्या चरणावर रानफुले अर्पण करणारी एक लहान मुलगी असं चित्र रेखाटलेलं दिसत होतं. जयेशला लवकरात लवकर खासी अक्काला भेटायचं होतं, पण काकूने ती रात्रीच्या भोजनानंतरच भेटेल आणि मेजवानी संपल्यानंतर ती समस्या सोडवेल असे निक्षून सांगितले. त्यामुळे वाट पाहण्याशिवाय जयेशला आता दुसरा पर्याय राहिला नव्हता. तत्पूर्वी काकूने आपल्या झोपडीसमोरच्या अंगणात बाजलं टाकलं. त्या बाजल्यावर जयेशला बसायला सांगून एका लोट्यात पाणी, त्याबरोबर फळे आणि कंदमुळे खायला दिली. ती फळे कंदमुळे जयेश आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच खात होता, पण ती भलतीच रुचकर लागत होती. आपण आदिवासी लोकांना उगीच रानटी प्रवृत्तीची क्रोधी माणसं समजत होतो, पण हे खूपच मानवतावादी आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं आहेत असा वेगळा विचार जयच्या मनात चमकून गेला. असे शूर लोक आपल्या राजा देववर्माच्या सेनेत असतील तर आजूबाजूच्या राज्यातील राजे आपल्या राज्यावर नक्कीच आक्रमण करायला धजावणार नाहीत असंही त्याला वाटून गेलं. काय झालं, सगळी फळं नाही संपवली? काकूनं विचारलेल्या प्रश्नाने जयेशच्या विचाराची तंद्री भंग पावली. बस आता काही नको आहे, माझं पोट भरलं आहे, जयेश बोलला. अरे असं म्हणून कसं चालेल? आमच्या कबिल्यातील 6 लोकांचे 10 गट आज शिकारीला गेले होते. आज त्यामुळे 15-20 रानकोंबडे पकडून मारून आणले आहेत त्यांनी. आज मोठी दावत असते आमच्या देवाची. त्यापूर्वी प्रार्थना, समूह नृत्य होतं. मग खासी अक्काच्या परवानगीने मेजवानीला सुरुवात करतात आणि त्यानंतर जे काय असेल ते तुला भेटून तिला सांगता येईल. हो, पण मी शाकाहारी आहे, मी कोंबड्याचं मांस नाही खाऊ शकणार तुमच्यासोबत. जयेशनं असं बोलल्यावर काकू चमकला, कारण पहिल्यांदाच त्यानं असं वाक्य कुणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं. या विश्वात शुद्ध शाकाहारी व्यक्तीसुद्धा असू शकते हे त्याला पहिल्यांदाच समजलं होतं. पण जयच्या बोलण्यावर काकूचा विश्वास होता. जयच्या डोळ्यात त्याचा खरेपणा समोरच्या व्यक्तीला लगेच जाणवायचा. त्यावर काकू म्हणाला, ठीक आहे, इथं रानफुलांच्या भाज्यांचं अनेक प्रकार केलेले असतात, त्या तू खाऊ शकतोस, पण थोडं का होईना तुला खावं लागेल. मेजवानीत जर कुणी उपाशी राहिला तर आमच्या देवाचा कोप होतो असं खासी अक्कासह सगळे बडे बुजुर्ग बोलतात. तेव्हा तू आमचा मान ठेवून जेवण कर असंच मी तुला सुचवेन. यावर जयेशनं मानेनंच होकार दिला. यानंतर काही वेळानं एक आदिवासी तरुणानं बैलाच्या शिंगापासून बनवलेलं एक वाद्य तोंडानं फुंकलं. तो आवाज ऐकताच त्या आदिवासी कबिल्यातील सगळे आबालवृद्ध झाडासमोरच्या मोकळ्या मैदानाकडे जाऊ लागले. जयेश तिथे पोहोचेपर्यंत कबिल्यातील जवळजवळ सर्व स्त्री पुरुष, लहान मुले, वृद्ध लोक जमा झाले होते. सगळे व्यवस्थित ओळीने उभे राहिले होते. डेरेदार वृक्षाच्या भोवती असलेल्या मोठ्या शिळेवर एक जख्ख म्हातारी एका हातात सूर्यदेवाचे चिन्ह असलेला पिवळा झेंडा डाव्या हातात पकडून उभी होती. तिच्या वयापेक्षा तिच्या शरीरात असलेला चपळपणा जरा जास्तच जाणवत होता. बहुतेक तीच खासी अक्का असणार असा अंदाज जयेशनं बांधला. कबिल्यातील सगळे आदिवासी तिथे जमा झाल्यावर खासी अक्काने तोंडाने तुतारीसारखा आवाज काढायला सुरुवात केली. तसे तिथे जमा झालेल्या सर्व आदिवासींनी तिचे अनुकरण केले. मग तिने झाडाखालच्या देवाला रानकोंबड्याच्या आणि रानफुलांच्या भाजीचा नैवेद्य अर्पण केला आणि गुडघे लावून डोके जमिनीवर ठेवून नमस्कार केला. खासी अक्काच्या या कृतीनंतर तिथल्या आदिवासींनी सुद्धा त्याच प्रकारे जागेवर उभे राहून नमस्कार केला. त्यानंतर खासी अक्काने शिकारीला गेलेल्या पोरांना शाबासकी दिली. आज 20 रानकोंबड्यांची शिकार केल्यामुळे सगळ्यांना पोटभर जेवण मिळणार होते. पुढच्या वेळी दुसऱ्या प्राण्याची शिकार आणावी लागणार होती आणि शिकारीच्या दिवशी त्या सकाळी प्राण्याचे नाव खासी अक्का जाहीर करणार होती. थोडक्यात आठवड्यातून एकदा सामूहिक शिकार, समूह नृत्य आणि एकत्रित मेजवानीचा कार्यक्रम तिथं असायचा. हे खासी अक्काच्या बोलण्यातून जयेशला जाणवलं. पण जयेशला ना त्या समूह नृत्यात ना त्या मेजवानीत रस होता. त्याला फक्त एकच वेध लागला होता, काहीही करून खासी अक्काच्या ज्ञानाचा वापर करून देविकाचा पत्ता शोधायचा, तिच्याविषयी सर्व माहिती विचारून घ्यायची आणि लगेच तिला शोधायला बाहेर पडायचे. पण जयेशला अजूनही वाट पाहावी लागणार होती, कारण नुकतीच जंगलातील वाळक्या लाकडांची मोठी शेकोटी पेटवण्यात आली होती. तिच्या भोवती सगळे आदिवासी फेर धरून आता समूह नृत्य करू लागले होते.
त्यांनी नृत्य करताना एका सुरात गाणे म्हणले ते त्याला स्पष्ट समजत होते. त्या गाण्यात एक राजकुमार आपल्या होणाऱ्या पत्नीला राक्षसाच्या कैदेतून सोडवण्यासाठी बाहेर पडलेला असतो, पण त्याला त्या राक्षसाच्या गुहेकडे जाण्याचा मार्ग समजत नसतो. त्यावेळी एक बोलणारे अस्वल त्याला तो मार्ग सांगते, असा त्या गाण्याचा आशय होता. समूह नृत्य बराच वेळ चालले. सगळे आदिवासी अगदी रंगात येऊन थकेपर्यंत नाचले. त्यानंतर एकदाशी हे सर्व थांबले आणि सगळेजण त्या मोकळ्या जागेत गोल करून बसले. जयेशला काकोने आपल्या शेजारीच बसवले. आता त्या आदिवासी लोकांना चांगलीच भूक लागली होती. त्या सगळ्यांनी स्वतःहून जेवण केळाच्या पानात वाढून घेतले आणि उभा आडवा ताव मारला. लहान मुलेही एखाद्या मोठ्या माणसासारखी जेवणावर तुटून पडली होती. जयेशनेही औपचारिकता म्हणून रानफुलांची भाजी, थोडासा खार आणि झाण खाऊन घेतला. देविका सोडून गेल्यापासून तशी त्याची अन्नावरील वासनाच उडाली होती. आदिवासी लोकांनी बनवलेले एवढे रुचकर अन्न त्याच्या घशाखाली उतरत नव्हते, एवढा तो मनाने खचला होता. मधूनच येणारी गार्गीची आठवण, तिचा तो निरागस चेहरा अजूनच त्याच्या नैराश्यात भर टाकत होता. मेजवानी संपली होती. सगळे आदिवासी आपापल्या झोपड्यात निघून गेले होते. आता तिथल्या मोकळ्या जागेत फक्त 3च व्यक्ती थांबल्या होत्या. एक जयेश, दुसरा त्याचा आदिवासी मित्र काको आणि खासी अक्का. काको काही बोलणार त्याच्या आधीच खासी अक्काने काकोला फरमावले, काको घेऊन ये त्या पोराला इकडे. शिळेवर बसलेल्या खासी अक्काचा अवतार थोडासा विचित्रच वाटत होता. पांढरे कापसासारखे विस्कटलेले केस, गळ्यातील कवड्यांच्या माळा, बटाट्यासारखे मोठे डोळे, कानातले जिलेबीच्या आकाराचे मोठे लटकन, जांभळी ठिगळ लावलेली साडी. पहिल्या दर्शनात कुणीही परकी व्यक्ती टरकून जाईल असा तो तिचा पेहराव. पण शक्य तितकी सहजता आणत जयेशने तिला नमस्कार केला. खासी अक्काने हसून जयेशला आशीर्वाद दिला. ती हसताच समोरचे पडलेले 2 दात तिच्या विद्रुपतेत अजून भर टाकत आहेत असे जयेशला जाणवले. तू अंतःपुरातून आला आहेस हे मला काकोने सांगितले. शिवाय आचार्य जितेंद्र स्वामींच्या हाताखाली काम करतोस म्हणजे तुझ्या हातून रुग्णसेवा सुद्धा चांगली घडते असं दिसतंय, खासी अक्का म्हणाली. तुम्ही जितेंद्र स्वामींना ओळखता का? जयेशने विचारले. हो, त्यांच्याशी माझा चांगलाच परिचय आहे. ते जेव्हा जैतवनात औषधी वनस्पती नेण्यासाठी येतात तेव्हा मला न भेटता जात नाहीत. त्यांनाही भूतभविष्य जाणण्यात रुची आहे. त्यामुळे सहसा ते इथे आल्यावर बऱ्याच गोष्टींची चर्चा करतात. अगदी मागच्या वर्षी त्यांच्या मुलाचा विवाह करण्याआधी त्यांनी माझ्याशी बराच वेळ चर्चा केली, खासी अक्कानं माहिती पुरवली. मग मलाही आता तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मला सांगा, माझी पत्नी देविका मला का सोडून गेली? ती कुठं आहे? तिला शोधण्यासाठी मला कुठे जावं लागेल? सांगा, खरंच सांगा. मला दुःखात लोटून ती कुठेतरी दूर निघून गेली आहे, अगदी स्वतःच्या लहान मुलीची पर्वा न करता. जयेशच्या भावनांचा बांध फुटला. पुन्हा बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. काकूने जयेशच्या पाठीवर थोपटले. खासी अक्काने खुनेनेच दोघांना शांत उभे राहण्यास सांगितले आणि आपले डोळे बंद केले. खासी अक्का आता तपश्चर्याच्या मुद्रेत काही क्षण बसली आणि थोड्याच वेळात तिनं डोळे उघडले. सहानुभूतीपूर्वक जयेशकडे पाहिले आणि म्हटले, पोरा, तुझी बायको स्वतःहून तुला सोडून गेली असं जर तुला वाटत असेल तर ती तुझी सर्वात मोठी चूक आहे. तिला तसं वागायला कुणीतरी मजबूर केलं आहे. मजबूर? जयेशने दचकून म्हटलं. होय, तू मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली नाही. काही महिन्यापूर्वी तुझ्या आई वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता, बरोबर ना? खासी अक्काने विचारले. होय, बरोबर आहे. पण सध्या तो विषय खूप जुना झालाय आणि देविकाचा शोध लावणं महत्वाचं असल्यामुळं मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. शिवाय तो वाईट दिवस आठवला की माझ्या अंगावर शहारे उभे राहतात. माझ्या मनाला असंख्य वेदना होतात. त्या दिवशीच तर मी माझ्या आईवडिलांना गमावून बसलो होतो. पण कसा तरी बायको मुलीकडे पाहून दिवस पुढे ढकलत होतो. जयेशने उत्तर दिलं. हो, पण ती गोष्ट मला ध्यानातून समजली आणि तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूचा आणि देविकाच्या घर सोडून जाण्याचा एकमेकांशी असलेला संबंध पण समजला. पण एकच सांगते, देविकाचा यात खरोखर दोष नाही. खासी अक्काने पुन्हा देविकाची बाजू घेतली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी कमी धन कमवतो म्हणून बीज दोषी आहे? जयेश अश्वस्त झाला होता. शांत हो पोरा. कधीकधी आपण जे पाहतो, ऐकतो त्याच्या पलीकडेही गोष्टींचे अर्थ असतात. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला शरीराचे नाही तर आपल्या मनाचे डोळे वापरावे लागतात. खासी अक्का थोडी कोड्यातच बोलत होती. जयेशला मात्र काहीच उमगत नव्हते. जयेशच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून
खासी अक्का त्याला म्हणाली, हे बघ, एक वाईट शक्ती तुझ्या परिवारात शिरल्यामुळे या सगळ्या नकारात्मक गोष्टी तुझ्या आयुष्यात घडल्या. सर्वात प्रथम तुला एक प्रश्न विचारते. तू आयुर्वेदाचार्य आरोग्य पीडित नसताना कोणत्या रुग्णाला औषध दिलं होतं का? नाही, मी स्वतः कोणाला औषध देत नाही. मला त्यातले ज्ञानही नाही. औषध आयुर्वेदाचार्य देतात. मी फक्त काढे बनवणे, रुग्णांना मलमपट्टी करणे, एखाद्याच्या शरीराची मसाज करणे अशी छोटी मोठी कामे करतो. जयेशने तत्पर उत्तर दिले. नीट आठवण्याचा प्रयत्न कर. मला वाटते तू काहीतरी विसरला आहेस. खासी अक्काने जयेशला आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्यास प्रेरित केले. तसा जयेशच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. तो पुढे म्हणाला, हो आठवलं. मी नवीनच कामावर रुजू झालो होतो. नुकतीच आचार्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली होती. त्यावेळची ही घटना आहे. इगतपुरीवरून एक पोटदुखीचा रुग्ण आचार्याकडे औषध घेण्यासाठी आला होता. पण आचार्य तिथं नव्हते. ते 2 दिवसासाठी त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेले होते. त्यांनी मला काहीही करून स्वतःहून कोणत्या रुग्णाला औषध देऊ नको असे बजावून सांगितले ते. पण त्या रुग्णाची अवस्था इतकी वाईट होती की तो गडागडा लोळत होता. त्यावेळी मी त्याला सागरफुलाचा काढा दिला होता आणि त्याला आराम पडला. आणि त्याला येताना डोलीतून आणलं होतं, पण जाताना तो स्वतःच्या पायानंच चालत गेला होता. मग त्याचं काय? जयेशने प्रतिप्रश्न केला. तू याची कल्पना नंतर आयुर्वेदाचार्यांना दिली होती का? खासी अक्काने पुन्हा एकदा विचारले. हो, दिली होती. आचार्यांनी औषध बरोबर असल्याचे सांगितले होते, पण पुन्हा असे न करण्याची सक्त ताकीदही दिली होती. जयेश बोलला, तुला माहीत नसेल पण सांगते, त्या रुग्णाचा त्यानंतर 3 दिवसात मृत्यू झाला होता. त्यासाठी अप्रत्यक्षपणे तू जबाबदार होतास असे अक्काने जयेशला सांगितले. काय, मी? जयेश दचकून ओरडला. हो, जरी प्रत्यक्षरित्या तू त्याला आजारातून बरे होण्यास मदत केली होती, तरी अर्धवट माहिती होती, ती अर्धवट मदत होती. कारण फक्त औषध देणे पुरेसे नसते, त्यासाठी पथ्यही रुग्णाला सांगावे लागतात, जी तुझ्या अर्धवट ज्ञानाने तू त्याला सांगितली नव्हती. सागरफुलाच्या काड्याचा परिणाम रुग्णाच्या आतड्यांमध्ये आणि जठरांवर 28 दिवस राहतो. या दरम्यान त्या रुग्णाने कोणत्याही प्राण्याच्या दुधाचे सेवन करायचे नसते आणि तेच तू त्याला सांगायचे होते. पण असं काहीही तू न सांगितल्याने पोटदुखीच्या रुग्णाने दुधाचे सेवन केले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला, कारण तेच त्याच्यासाठी विष ठरले. खासी अक्काचे हे वाक्य ऐकून जयेशच्या काळजाचा ठोकाच चुकला. आपल्या एका चुकीमुळे कोणीतरी जीव गमावला हे त्याच्यासारख्या पापभिरू व्यक्तीसाठी मोठा धक्का होता. म्हणजे हे पाप माझ्या माथ्यावर बसल्याने ही सगळी कर्माची फळे माझ्या नशिबाला आली तर. जयेश उद्गारला. जरी अप्रत्यक्षरित्या झाले तरी या पापाने सैतानाला तुझ्या घरात आणि कर्मात प्रवेश करणं सोपं झालं, लक्षात ठेव, खासी अक्कानं समजावलं. पण हे सगळं अप्रत्यक्षपणे घडलं, त्यासाठी मी पूर्णपणे कसा काय जबाबदार असू शकतो? जयेशने प्रतिप्रश्न केला. ज्यावेळी रुग्ण एखाद्या व्यक्तीकडून औषध घेतो त्यावेळी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तो ते औषध घेत असतो. याचा अर्थ आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली तो त्या वैद्याकडून घेत असतो. तशी त्या वैद्याची ही जबाबदारी असते त्याला योग्य औषध देणं आणि त्या औषधाच्या परिणामानं त्या व्यक्तीस इतर कोणताही दुष्परिणाम होऊ न देणं. पण दुष्परिणाम होऊ न देण्यासाठी सर्व पथ्यपाणी त्या रुग्णाला व्यवस्थित समजावून सांगणं गरजेचं होतं. पण तू दिलेल्या औषधीचा दुष्परिणाम एवढा मोठा होता की तो त्या रुग्णाचा काळ ठरला. सैतानाला एवढं कारण पुरेसं आहे तुझ्यावर पापकर्माचा ठप्पा मारण्यासाठी. लक्षात ठेव, हे जग काही नियमांनी चालत असतं आणि आपण या नियमांनी बांधलो गेलो आहोत. त्यामुळं प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. खासी अक्का आपल्या ज्ञानाची पोटली उघडत होत्या. पण यामुळं काय झालं माझ्या आयुष्यात? जयेशला आता थोडं थोडं लक्षात येऊ लागलं होतं. त्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना जे दुःख भोगावं लागलं त्याचं दुप्पट दुःख तुझ्या वाट्याला येणं अपरिहार्य होतं आणि जे तुझ्या आईवडिलांच्या एकाच दिवशी झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे तुला भोगावं लागलं. शिवाय तो रुग्ण म्हणजे त्या कुटुंबाचा आर्थिक आधारस्तंभ होता. त्या घराची आमदनी त्या व्यक्तीवर अवलंबून होती. त्याच्या मृत्यूनंतर धनाची वानवा त्या कुटुंबाला नेहमी जाणवत राहिली. त्या गोष्टीची जाणीव होण्याच्या दृष्टीने देविकाच्या बुद्धीला असं ग्रहण लागलं आणि तिच्याद्वारे धनकमतरतेची जाणीव तुला करून देण्यात आली. ही सगळी तुझीच कर्मफळं होती. खासी अक्क्याचं हे स्पष्टीकरण जयेशला पटत होतं. आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टींचा उलगडा आत्ता होत होता. अप्रत्यक्षपणे का होईना त्याच्याकडून पापकर्म घडलं होतं. त्याची खूप मोठी शिक्षा त्याला मिळाली होती.
आई वडील परत येणं तर शक्य नव्हतं, पण देविकाला तो नक्कीच परत आणू शकत होता. त्याने धैर्य उठून पुढे खासी अक्काला विचारलं, मला सर्व काही पटतं आहे, पण माझ्या देविकाला मी कधीच परत आणू शकणार नाही का? आणि मला शिक्षा मिळणं मी मान्यही करेन, पण माझ्या लेकराला गार्गीला आईचा दुरावा कशासाठी? या विश्वात अशी समस्या नाही ज्याचं समाधान नाही. तुझं तुझ्या पत्नीवरचं निर्भय प्रेम तिला परत आणू शकतं, पण गरज आहे तुला तुझी इच्छाशक्ती वापरण्याची. या समस्येचं समाधान शोधण्यासाठी तुला एका ठिकाणी जावं लागणार आहे, आणि जिथं जाणं तुमच्या गावातील लोक निषिद्ध मानतात. पण देविकाला परत आणण्यासाठी तुला हे धाडस करावंच लागणार आहे. खासी अक्का आपल्या शैलीत उपाय सुचवत होती. म्हणजे मला नक्की कुठं जावं लागणार आहे? द्वैतापुरात. काय? द्वैतापुरात? अरे देवा! खासी अक्काच्या उत्तराने जयेश जागेवरून उडालाच. ज्या द्वैतापुराच्या भयकथा आपण लहानपणापासून ऐकत आलो, त्या भयान ठिकाणी आपण एकटंच जाणार या विचाराने त्याचा थरकाप उडाला. दुसरा काही मार्ग आहे का? जयेशनं चाचपणी केली. देविका जर द्वैतापुरात एका चक्रव्यूहात अडकली असेल तर तू तिथं जाऊन तिला सोडून आणणं योग्य होईल, असं तुला वाटत नाही का? काय? देविका द्वैतापुरात आहे? जयेशला धक्क्यामागून धक्के बसत होते, पण हा धक्का एवढा मोठा होता जणू काही आकाशातून आपल्यावर वीजच कोसळली की काय असा त्याला भास होऊ लागला. माझी देविका एवढ्या मोठ्या संकटात आहे, मला तिला वाचवलंच पाहिजे. देविका, काय ओढवलं तुझ्यावर? देवा मदत कर. जयेशच्या या शब्दांनी तिथला परिसर घुमू लागला. मी आत्ताच्या आत्ता अंतापुराकडे जायला निघतो आणि तिथून द्वैतापुरात जातो. मला देविकाला या संकटातून बाहेर काढलेच पाहिजे, असे बोलून जयेश मागे वळून चालायला लागला. पण काकूने त्याचा हात पकडला आणि खुनीनेच खासी अक्का काहीतरी सांगत आहे ते ऐक असं सुचवलं. जयेशनं खासी अक्काकडे पाहिलं, तसे तिने जयेशला थांबण्यास सांगितलं. तुझ्या गावातून द्वैतापुरात जाण्याचा मार्ग तुला माहीत आहे का? कोणी गेलं आहे का अंतापुरातून द्वैतापुरात? नाही, मला माहीत नाही, पण अंतापुरापासून द्वैतापूर जवळ आहे. मी मार्ग शोधून काढेन. आमच्या जवळच्या अद्वैतगिरी पर्वतावरून द्वैतापुरातील घरे नजरेच्या टप्प्यात येतात. तिथे जाण्यासाठी रस्ता शोधून काढणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, जयेशनं उत्तर दिलं. पण तो मार्ग जवळचा आणि आत्मघात करणारा आहे, कारण त्या मार्गाने जर द्वैतापुरात जाऊ लागलास तर तिथल्या आसुरी लोकांनी केलेल्या करणीचा बळी ठरशील. त्यासाठी पर्यायी रस्ता मी तुला सांगते, खासी अक्का म्हणाली. तो कोणता? जयेशनं विचारलं. याच जैतवनातील सैतानगडी, त्याच मार्गे तू सुरक्षितरित्या द्वैतापुरात प्रवेश करू शकशील. सोबत या काकोला घेऊन जा, तो तुला सैतानगडीपर्यंत सोडेल. तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा विश्वासच देविकाला परत घेऊन येणार आहे आणि आकर्षण कायम राहू दे. बस एवढंच सांगते तुला, असे म्हणून खासी अक्का तिथून उठून तिच्या झोपडीत निघून गेली. जयेशला खासी अक्काच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ तितकासा समजला नाही, पण त्याला लवकरात लवकर सैतानगडीकडे जायचं होतं, त्यामुळे तो काकोला घेऊन तिकडे जाऊ लागला. पण काकोनं तिकडे जाण्यास नकार दिला, कारण एकतर रात्र पडली होती आणि रात्री सैतानगडीकडे जाणं हे आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. त्यामुळे काको म्हणाला, आज रात्री तू माझ्या झोपडीतच मुक्काम कर आणि उद्या पहाटेच्या प्रहरात मी तुला तिथं नेऊन सोडतो, आणि एक मित्र म्हणून तुला माझं हे ऐकावंच लागेल. प्रेक्षक हो, अज्ञात रहस्य या कादंबरीचं दुसरं प्रकरण खासी अक्काचा सल्ला आज आपण इथं ऐकलं. याचा तिसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध करणार आहोत, तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.